नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ही कथा ऐकणाऱ्याच्या मनातील दुःख दूर होते. ज्यांच्या मनात दुःखाची वादळे उठली आहेत, ज्यांचे हृदय एखाद्या उसाळ वाळवंटासारखे आहे, अशा प्रत्येकासाठी ही कथा एक शांत पाऊस आहे. मित्रांनो, असे म्हणतात की जो कोणी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो, त्यासोबतच त्याच्या मनातील सर्व क्लेश दूर होतो आणि दुःखाचे मळब दूर होते आणि जीवनात एक नवी आशा निर्माण होते. हे केवळ एक कथानक नाही, तर नियती आणि मानवी अहंकार यांच्यातील एक गहन संघर्ष आहे, जो आपल्याला जीवनातील सर्वात मोठा बोध करून देतो. तर चला मित्रांनो, माझ्यासोबत या प्रवासावर निघूया आणि पाहूया नशिबाचे खेळ किती अद्भुत असतात ते. कथेची सुरुवात एका ज्ञानी आणि विद्वान पंडिताने होते. मंडळी, त्यांचे नाव होतं विघ्नेश आणि तो उज्जैनियाच्या एका प्रसिद्ध मंदिरात प्रमुख पुजारी म्हणून काम करत होता. वेद, उपनिषद आणि पुराणाचे त्याला सखोल ज्ञान होते. त्याच्या विद्वत्तेची चर्चा दूरपर्यंत पसरली होती. अनेक राजे आणि महाराजे, सामान्य जनता त्याच्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी येत असत. पण त्यांच्या विद्वत्तेच्या आणि समृद्धीच्या मागे एक खोल दुःख दडले होते. त्याला व त्याची पत्नी शारदा यांना मुलबाळ नव्हते. शारदा एक शांत, शोषिक आणि अत्यंत धार्मिक स्त्री होती. ती रोज सकाळी लवकर उठून देवाची पूजा करायची आणि आपल्या पतीला आधार द्यायची. ती नेहमी म्हणायची, भगवंताच्या इच्छेसमोर आपण काहीही नाही. पण तिच्या डोळ्यामध्ये एक अनामिक वेदना नेहमीच दिसायची. विघ्नेशला आपल्या विद्वतेचा आणि ज्ञानाचा अभिमान होताच, पण जेव्हा तो आपल्या घरात प्रवेश करायचा, तेव्हा ती शांतता त्याला खात असायची. मुलाच्या किलबिलाटाने घर भरलेले पाहण्याची त्याची तीव्र इच्छा होती. त्याच्या ज्ञानाने सर्व प्रश्न सोडवले होते, पण एका प्रश्नासमोर त्याचे ज्ञान निष्प्रभ झाले होते. अनेक वर्ष उलटून गेली, त्यांनी अनेक विधी केले, देवाला अनेक नवस केले, पण त्यांच्या नशिबात मूलबाळ नव्हते. एका रात्री शारदाने स्वप्नात एका तेजस्वी संताला पाहिले. त्या संताच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अनंत करुणा दिसत होती. सकाळी तिने ते स्वप्न विघ्नेशला सांगितले. विघ्नेशला लगेच आठवले की असे एक संत हिमालयाच्या दरीत राहतात आणि त्यांना भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ पाहण्याची अद्भुत शक्ती आहे. त्यांनी लगेच या संतांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हिमालयीन पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून अनेक दिवस प्रवास केला. तेव्हा ते संतांच्या आश्रमात पोहोचले, तेव्हा तेथे एक वेगळी शांतता होती. आश्रम नदीच्या किनारी एका घनदाट जंगलात होता. संतांनी त्यांना आत बोलवले. त्यांच्या चेहऱ्यावरील शांतपणा पाहून विघ्नेशला खूप समाधान वाटले. त्यांनी संताला आपले दुःख सांगितले. गुरुदेव, माझ्या ज्ञानाचे मला खूप काही दिलंय, पण एका पित्याचा आनंद दिला नाही. आमची झोळी रिकामीच आहे. संतांनी स्मितहास्य केले. त्यांनी आपल्या झोळीतून 2 सफरचंद काढले आणि विघ्नेशच्या हातात दिले. पंडित, ही 2 सफरचंद तुमच्या पत्नीला द्या. तुम्हाला लवकरच एका पुत्ररत्न प्राप्त होईल. हे लक्षात ठेवा. नशिबाच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. विघ्नेश आणि शारदा आनंदाने घरी परतले. शारदाने ते सफरचंद खाल्ले. 9 महिन्यानंतर त्यांच्या घरात आनंदाचा वर्षाव झाला. त्यांना एक तेजस्वी मुलगा, सुंदर असा मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी धीरेंद्र ठेवले. धीरेंद्रच्या जन्माने त्यांचे घर आनंदाने आणि हास्याने भरून गेले होते. विघ्नेशला आता आपल्या ज्ञानापेक्षाही आपल्या मुलाचा अभिमान जास्त वाटू लागला. त्याला वाटले की आता त्याचे आयुष्य पूर्ण झालंय. धीरेंद्र 8 वर्षाचा झाला. त्याने डोळे तेजस्वी होते आणि त्याचे विचार त्याच्या वयापेक्षा खूप परिपक्व होते. त्याचे वडील पंडित विघ्नेश यांना रोज वेद पुराणाचे ज्ञान देत होते. धीरेंद्रची विलक्षण बुद्धिमत्ता पाहून विघ्नेशला खूप आनंद होत होता. त्याला वाटले की त्यांचा मुलगा केवळ त्यांच्या ज्ञानाचा वारसदार नाही, तर त्यांच्या कुळाची प्रतिष्ठाही वाढवेल. विघ्नेशला आता आपल्या मुलांचा प्रचंड अभिमान वाटू लागला. त्याला खात्री होती की धीरेंद्र मोठेपणी एक महान विद्वान किंवा राजाचा सेनापती बनेल. त्याला वाटले की संतांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे नशीब आता चांगले बदलले आहे आणि आता फक्त मुलांचे चांगले भविष्य जाणून घ्यायचे. एके दिवशी विघ्नेशने धीरेंद्रला पुन्हा संतांच्या आश्रमात नेण्याचा निर्णय घेतला. हे दोघे आश्रमात पोहोचले. संतांनी हसून त्यांचे स्वागत केले. बोला पंडितजी, तुमच्या मुलांचे भविष्य पाहण्याची तुमची उत्सुकता मला लागली आहे. संत म्हणाले. विघ्नेशच्या मनात आता कोणतीही शंका नव्हती. तो फक्त आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची पुष्टी मिळवण्यासाठी उत्सुक होता. तो नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, माझ्या मुलाचे भविष्य काय सांगते? त्याला कोणता मार्ग निवडायला हवा? संतांनी डोळे मिटले आणि धीरेंद्रच्या कपाळावर हात ठेवला. त्याला क्षणांनी काही डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता.
त्यांनी विघ्नेशकडे पाहिले आणि म्हणाले, पंडितजी, तुमच्या मुलाचे नशीब निश्चित झाले आहे. त्याचे लग्न एका गरीब मासेमारी करणाऱ्या कुटुंबातील निर्मला नावाच्या मुलीशी होईल. हे शब्द विघ्नेशच्या कानावर पडताच जणू वीज कोसळली. मासेमारी करणारी मुलगी, माझी सून. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या प्रतिष्ठेचे आणि कुळाच्या गौरवाचे चित्र कोसळणार होते. त्याला आपल्या विद्वत्तेचा आणि सामाजिक स्थानाचा गर्व होता. त्याला वाटले, मी एवढा ज्ञानी पंडित असूनही माझ्या मुलाने गरीब एका सामान्य मासेमारी करणाऱ्या मुलीशी कसे जोडले जाऊ शकते. त्याच्या मनातील अभिमान दुखावला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून संत म्हणाले, पंडितजी, नियतीच्या मार्गात अडथळे आणू नका. पण विघ्नेशने संतांच्या शब्दाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, मीच नियतीचा लेखक आहे आणि माझ्या मुलाचे नशीब मीच ठरवणार. तो संतांकडे न पाहता रागाने म्हणाला, हे शक्य नाही. मी माझ्या मुलाचे लग्न एका उच्च कुळातील विद्वान मुलीशी लावून देईल. मीच त्यांच्या नशिबाचा मार्ग बदलणार. त्याने मनाशी दृढ निश्चय केला की तो कोणत्याही परिस्थितीत हे भविष्य घडवणार नाही, याची त्याने खात्री करेल. त्याचे मन आता विचाराने आणि सुडाने पेटले होते. त्याला वाटले की संतांनी त्याला चुकीचे सांगितले आहे आणि तो स्वतःच नियतीला हरवून दाखवेल. संतांच्या आश्रमातून परत आल्यावर पंडितच्या डोक्यात एकच विचार होता, निर्मला, तिचे नाव, तिचे कुळ आणि तिचे भविष्य. आपल्या मुलाचे नशीब एका मासेमारी करणाऱ्या मुलीशी जोडले जाऊ शकते, हा विचार त्याच्या गर्वाला आणि प्रतिष्ठेला धक्का देणारा होता. त्याला वाटले की नियतीने त्याला आव्हान दिले आहे. आता तो आव्हान स्वीकारून नियतीला हरवून दाखवेल. आणि पंडितने लगेच निर्मलाच्या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो गावोगावी फिरू लागला, नदीच्या किनारी, समुद्रकिनारी भटकू लागला. त्याचे ज्ञान त्याला मार्ग दाखवत होते व त्याचे अहंकार त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात होते. अनेक दिवसाच्या अथक शोधानंतर त्याचे शरीर थकून गेले, पण त्याच्या मनातील सूड आणि जिद्द त्याला पुढे ढकलत होती. शेवटी एका दूरच्या गावात नदीच्या किनारी त्याला एक गरीब मासेमारी करणारे कुटुंब सापडले. त्यांचे घर खूप साधे होते. त्यांच्या चेहऱ्यावर साधेपण आणि गरिबी स्पष्ट दिसत होती. घरात एक एक 3 वर्षाची लहान मुलगी होती. तिचे नाव निर्मला. तिचे डोळे निरागस आणि तेजस्वी होते. पंडितने आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिष्ठेचा फायदा घेतला. त्यांनी मासेमारी करणाऱ्या माणसाला जवळ बोलवले आणि त्याच्या आवाजात गोडवा होता, पण त्यांच्या मनात क्रूरता होती. मी एक ज्ञानी पंडित आहे, तो म्हणाला. मी तुमच्या भविष्याबद्दल काहीतरी पाहिले आहे. मासेमारी करणाऱ्याने आदराने त्यांना नमस्कार केला. पंडिताने त्यांचे दुःख ओळखले. त्या माणसाला एक मुलगा हवा होता. पंडितने त्याला हळू आवाजात सांगितले, तुमच्या घरात मुलगी आहे म्हणून तुम्हाला मुलगा होत नाही. ही मुलगी तुमच्यासाठी अशुभ आहे. जोपर्यंत ती तुमच्या घरात आहे तोपर्यंत तुम्हाला वंशाचा दिवा कधीच भेटणार नाही. मासेमारी करणारा माणूस घाबरला. त्याच्या डोळ्यात आपल्या मुलीसाठी प्रेम होते, पण त्याच्या चेहऱ्यावर वंशाचा दिवा पेटण्याची तीव्र इच्छाही होती. पंडिताने त्याला एका जाळ्यात अडकवलेल्या माशाप्रमाणे अडकवले. तुम्हाला तुमचा मुलगा हवा असेल तर तुम्हाला या मुलीला त्याग करावा लागेल. पंडित म्हणाला. मासेमारी करणाऱ्या माणसाने आपल्या मुलीकडे पाहिले. त्याचे हृदय दुःखाने भरले होते. पण एका बाजूला मुलीचे प्रेम, दुसऱ्या बाजूला मुलाची आशा, अशा या दुहेरी विचारामध्ये तो अडकला होता. पंडिताच्या ज्ञानावर विश्वास ठेवून त्याचे निरागस निर्मलाला पंडिताच्या हातात दिले. त्या क्षणी पंडिताला वाटले की त्याने नशिबावर विजय मिळवला आहे. त्याने एका निर्दोष जीवाचा वापर आपल्या अहंकाराला शांत करण्यासाठी केला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होते, ज्याला त्याने विजयाचे नाव दिले. आपल्या बोलण्याच्या जाळ्यात त्या गरीब मासेमारी करणाऱ्याला अडकवल्यानंतर पंडिताने आपली पुढची क्रूर योजना आखली. त्याला माहीत होते की कोणत्याही निर्दोष जीवाची हत्या करणे हे मोठे पाप आहे. त्याचा परिणाम त्याच्या स्वर्गात जाण्याचा होऊ शकतो. आपल्या धार्मिक ज्ञानाचा वापर करून त्याने एक वेगळीच युक्ती शोधली. मी स्वतः तिचा जीव घेणार नाही. त्याने मनाशी ठरवले, मी तिला फक्त नशिबाच्या हातात देईल. त्याच्या अहंकाराने त्याला ते पटवून दिले की तो नियतीला हरवू शकतो, पण त्याच्या कर्माच्या फळापासून तो वाचू शकणार नाही हे त्याला कळले नाही. त्याने 3 वर्षाच्या निरागस निर्मलाला एका लहान लाकडी पेटीत ठेवले. ती पेटी एका लहानशा लाकडी पालखीखाली ठेवली आणि पेटीत ठेवणाऱ्या निर्मलाला काहीही कळत नव्हतं. ती आपल्या लहानशा हाताने पेटीचा आतला भाग तपासत होती आणि निरागसपणे हसत होती, जणू काही एक खेळच होता. पंडिताचे हृदय एका क्षणासाठी विचलित झाले नाही. त्याने तिच्या चेहऱ्यावर पाहिले, लगेच पेटीचे झाकण बंद केले. पंडितने ती पेटी नदीच्या किनाऱ्यावर आणली आणि समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर चमकत होती. नदीचे पाणी शांत होते. निर्मल निसर्गातील शांतता आणि त्यांच्या मनातील वादळ आता प्रचंड तफावत होती. त्याने ती पेटी हळूच पाण्यात ठेवली आणि पाण्याला धक्का मारून ती सोडून दिली.
जसा एखादा माणूस आपल्या डोक्यावरील ओझे टाकून देतो, त्याप्रमाणे पंडिताने वाटले की त्याने आपले पाप नदीच्या पाण्यात सोडून दिले. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. त्या लाकडी पेटीला दूर जाताना पाहत राहिला. ती पेटी हळूहळू पाण्यासोबत तरंगत होती, एका लहानशा लाकडी नौकेसारखी. पंडितांना मनात आता कोणतीही भीती नव्हती, फक्त एकच भावना होती, विजयाची. त्याला खात्री होती की आता निर्मला बुडून मरेल आणि त्याचे पापही होणार नाही. त्याला वाटले की त्याने नियतीला हरवलं आहे, पण आता त्याच्या मुलाचे भविष्य पूर्णपणे त्याच्या हातात आहे. त्याने विजयाच्या अभिमानाने मान उघड केली आणि शांत मनाने तो परतला. पण त्याला हे कळले नाही की नशिबाने त्याचे कार्ड फक्त बदलले होते. खेळ अजूनही बाकी होता. समुद्राच्या किनाऱ्यावर एकटी राहिलेली निर्मला पूर्णपणे घाबरून गेली होती. एका क्षणासाठी तिला सर्व काही संपल्यासारखे वाटले. पण तिच्या मनातील तिच्या पतीवरील प्रेम आणि श्रद्धा तिला सामोरे जाण्याची प्रेरणा देत होती. तिने देवावर विश्वास ठेवला आणि शहरात जाऊन आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी मिळेल ती नोकरी शोधायला सुरुवात केली. अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर तिला एका मोठ्या राजपुताच्या घरात स्वयंपाकी म्हणून काम मिळाले. ती शांतपणे आपले काम करत होती, पण तिच्या मनात सतत तिच्या पतीचा विचार होता. तिला आशा होती की एके दिवशी नियती त्यांना पुन्हा एकत्र आणेल. दरम्यान एका मासेमारी करणाऱ्याला समुद्रात एक मोठी मासोळी मिळाली. ती इतकी मोठी होती की ती एका राजघराण्याला विकली जाऊ शकते. नशिबाच्याच खेळाने ती मासोळी त्याच राजपुताच्या घरी विकली गेली, जिथे निर्मला स्वयंपाकी म्हणून काम करत होती. निर्मलाला ती मासोळी कापण्याचे काम मिळाले. जशी ती मासोळी कापत होती तेव्हा तिला आतमध्ये एक चमकणारी वस्तू दिसली. ती वस्तू काहीच नसून त्याच पंडिताची सोन्याची अंगठी होती. निर्मलाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला वाटले की देवाने तिच्यावर कृपा केली आहे आणि तिचा विश्वास खरा ठरला आहे. त्याचवेळी पंडित विघ्नेश, ज्याला वाटले की त्याने निर्मलापासून कायमची सुटका करून घेतली आहे, तो आपल्या मुलासाठी दुसरे लग्न जुळवण्यासाठी निघाला होता. नशिबाने त्यांना त्याच राजपुताच्या घरी मुक्कामासाठी आणले, जिथे निर्मला काम करत होती. रात्रीचे जेवण झाल्यावर निर्मला त्यांना पाणी देण्यासाठी आली. जेव्हा पंडित आणि त्याचा मुलगा धीरेंद्र यांनी निर्मलाला पाहिले तेव्हा ते दोघेही थक्क झाले. धीरेंद्रच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य होते. त्याला वाटले की त्याची पत्नी जिवंत आहे, पण पंडिताचा चेहरा भीतीने आणि शरमेने फिका पडला होता. त्याला वाटले की त्याचा प्रत्येक डाव त्याच्यावरच उलटला आहे. धीरेंद्रने आपल्या वडिलांकडे पाहिले आणि म्हणाला, "बाबा, ही माझी पत्नी निर्मला आहे. तुम्ही मला सांगितले की ती मरण पावली." पंडिताकडे आता कोणतेही उत्तर नव्हते. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले होते. त्याने डोळे मिटले आणि त्याला संतांचे शब्द आठवले. त्याला कळले की तो किती मोठा मूर्ख होता, जो नियतीला हरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने शर्मेने आणि नम्रपणे आपल्या सुनेकडे आणि मुलाकडे आपली चूक कबूल केली. "मी माझ्या अहंकाराने आंधळा झालो होतो. मी तुझ्यावर खोटे बोललो. मीच तिला नदीत सोडले होते, पण नियतीने तिला वाचवले. त्यानंतर मीच तिला समुद्रात सोडून दिले होते, पण देवाने तिचे रक्षण केले." त्याने आपल्या मुलाला आणि सुनेला नमस्कार केला आणि म्हणाला, "माझी क्षमा करा." विघ्नेशच्या चेहऱ्यावर आता कोणताही अभिमान नव्हता, फक्त पश्चात्ताप होता. त्याला कळले की नशिबाने जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. मनुष्य कितीही प्रयत्न केला तरी नशिबाने जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. अहंकार सोडून नम्रतेने आणि प्रामाणिकपणाने कर्म करणे हेच योग्य आहे. मित्रांनो, ही प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली? या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये जय भोलेशंकर असे लिहा. जो ही कमेंट भक्तिभावाने करेल त्याला 24 तासाच्या आत एक आनंदाची बातमी मिळेल. आणि अशाच प्रेरणादायी धार्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.